तर फिअर ऑफ डेथ हे एक हृदयविकाराच्या मोठ्या अटॅकचं एक लक्षण पण आहे. दोन गोष्टी आपण बोलतो की जनरली एक तर फिअर पाहिजे किंवा होप्स पाहिजे. यंग लोक किंवा मोठा अटॅक असलेल्या लोकांमध्ये फिअर ऑफ डेथ बऱ्याच वेळेला जाणवते. त्यावेळेला त्याला नक्कीच छातीत दुखत असतं, घाम फुटत असतो, हृदयाचे ठोके कमी जास्ती होत असतात, बीपी वर खाली होत असतं, मी बेशुद्ध पडतोय की काय असं वाटत असतं, माझं काही खरं नाहीये आणि मला भीती वाटते. यानं पण आलेले पेशंट्स आपण बघतो की फिअर पेशंट्स. नमस्कार, मी ईश्वरी आणि मला तुम्हाला ना आज एक प्रश्न विचारायचा की तुम्ही डॉक्टरांकडे का जाता? म्हणजे सहज डॉक्टर खूप दिवस झाले भेट नाही झाली, डॉक्टर कसे आहे, डॉक्टरांचं काय चाललंय म्हणून जाता? नाही ना? मनात भीती असते, चक्कर आल्यासारखी होतीये, कसं तरी होतंय, छातीत धडधड होतंय, मी मेलो तर? ह्या सगळ्या फिअर्समुळे तुम्ही डॉक्टरांकडे जाता, राईट? तर ह्या फिअरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर, जे फिजिशियन आहेत, हृदयरोग तज्ञ आहेत आणि जस्ट फॉर हार्टचे फाउंडर आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. आज आपण बेसिकली फिअर फॅक्टर याच्यावर बोलणार आहोत, जो ड्रायव्हिंग फोर्स आहे की पेशंट डॉक्टरांकडे येतात. तर तुमच्यासाठी नेमकं फिअर म्हणजे काय आहे? तुमच्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही विविध प्रकारचे पेशंट पाहिले असतील. फिअर खरं तर आम्ही ज्यावेळेला आपण वाचतो किंवा आम्ही बघतो, आता फिअर ही अशी गोष्ट आहे, भीती, जी बऱ्याच वेळेला शब्दांमध्ये कमी आणि चेहऱ्यावर जास्ती जाणवते. मग ते भीतीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळतात. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या स्पेक्ट्रमचे पेशंट बघतो की काही लोक जेन्युइन असते की आता मी जगतो की मरतो अशी जी भावना त्यांच्यामध्ये असते, जीव गुदमरल्यासारखा होतोय, चोकअप झाल्यासारखं वाटतंय, भरभरून घाम फुटलाय, अंधारी यायला लागली, असं सगळं घरी होत असतं आणि त्याला वाटायला लागतं की आता मी काही जगत नाही. ह्या भीतीपोटी येणारे काही वर्ग असतात, पेशंट्स असतात. त्याचबरोबर दुसरे पेशंट्स जे आपण रिलेटिव्हली यंग असतात, आपण म्हणतो की वर्किंग एक्झिक्युटिव्ह आहे, कालच रिपोर्ट्स केले, काहीतरी रिपोर्ट थोडं कोलेस्ट्रॉल वर खाली आलंय, भीती वाटायला लागली, किंवा जस्ट मॅरिड लेडी आहे, रिलेशनशिप इश्यूज आहेत, टीनएजर्स आहेत, ब्रेकअप्स आहेत, त्याच्यातनं एक प्रकारचं पॅनिक असतात किंवा काही ना काहीतरी खूप वेळा श्वास लागतोय, भीती वाटते, दम लागते, अशा पद्धतीनं येणारे लोक आहेत. किंवा काही नाही, निवांत खुशाल चेंडू लोक रील्स बघत बसलेले असतात, मग दिसतं हार्ट अटॅकनं हा गेला, परत बघतात, थोड्या वेळाने मन बदलवण्यासाठी दुसरा एपिसोड बघतात. पण गुगल अल्गोरिदमच्या जमान्यामध्ये काय आहे की तुम्ही जे बघता तेच तुम्हाला जास्त दाखवलं जातं. त्यामुळे तुम्ही हृदयरोगावर काय खायचं, हृदयरोगाने पेशंट गेला, अँजिओप्लास्टी झाल्यावर काय कॉम्प्लिकेशन झालं, मग इथं अशी केस झाली, ते झाली, अशा गोष्टी ज्या वेळेला सारख्या बघता दिवसभरात, तर तुम्हाला तेच दाखवलं जातं आणि अशातनं एक प्रकारची भीती निर्माण होते आणि ही भीती बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडे आणायला मदत राहते. म्हणजे आपण बघतो की ज्यावेळेला आपण क्लिनिकमध्ये जातो, तसं ईश्वरीनं म्हटल्या पद्धतीनं भीती हाच एक मोठा फॅक्टर आहे. दोन गोष्टी आपण बोलतो की जनरली एक तर फिअर पाहिजे किंवा होप्स पाहिजे. म्हणजे दोन्ही पद्धतीने येणारे पेशंट आम्ही बघतो की निदान झालेलं आहे आणि आता आम्हाला बरं होण्यासाठी काहीतरी आशा आहे, चांगल्या होप्स ना आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे, असे पेशंट्स असतातच. पण माझं काही खरं नाहीये आणि मला भीती वाटते, यानं पण आलेले पेशंट्स आपण बघतो की फिअर पेशंट्स. तर फिअर ऑफ डेथ हे एक हृदयविकाराच्या मोठ्या अटॅकचं एक लक्षण पण आहे. म्हणजे मला नुसतं छातीत दुखतंय, अस्वस्थ वाटतंय किंवा मला बऱ्याच वेळा सांगता येत नाही की काय होत आहे, तर अशा वेळेला आपण म्हणतो मला कसं तरी होत आहे. अख्ख्या वैद्यकीय क्षेत्रात आम्ही आता 25 वर्ष प्रॅक्टिस करतोय, त्याच्या आधी 10 वर्ष शिकलो, असं कुठलंच लक्षण पुस्तकात नाहीये की मला कसं तरी होत आहे. हे खूप कॉमन लक्षण आहे आपल्या भारतामध्ये, आपल्या मराठी लोकांमध्ये आपण बघतो. तर फिअर ऑफ डेथ हा एक भाग आहे की जास्ती करून यंग लोक किंवा मोठा अटॅक असलेल्या लोकांमध्ये फिअर ऑफ डेथ बऱ्याच वेळेला जाणवते. त्यावेळेला त्याला नक्कीच छातीत दुखत असतं, घाम फुटत असतो, हृदयाचे ठोके कमी जास्ती होत असतात, बीपी वर खाली होत असतं, मी बेशुद्ध पडतोय की काय असं वाटत असतं आणि अशा गोष्टींमुळे येतात लोक. फिअर ऑफ डेथ हा एक महत्वाचं लक्षण आहे, ज्याच्यामुळे माणसं वेळेत येतात. बऱ्याच वेळेला वेळेच्या आधी पण येतात, त्याच्यातनं वेळेत उपचार होतात, वाचतात. काही लोक मला काही होत नाही या गैरसमजुतीखाली बऱ्याच वेळेला अंगावर काढतात आणि त्याचं नुकसान होतं. तर असे वेगवेगळे केसेस आम्ही बघतो फिअर ऑफ डेथचे. त्या पद्धतीनं फिअर हा फॅक्टर मला असं वाटतं की फार महत्वाचा आहे. असं म्हटलं जातं की म्हणजे आपण म्हणतो ना की फिअर हेल्प्स इन सर्व्हायव्हल. जर एक बघितलं तर थोडी भीती किंवा थोडा भित्रा चालेल, पण त्याच्या सर्व्हायव्हलला ते मदत करते. तर फिअर हेल्प्स इन सर्व्हायव्हल असा तो भाग आहे
आणि त्याच्या बऱ्याच घटना आहेत. तुम्हालाही काही गोष्टी माहिती असतील किंवा तुमच्या उदाहरणातही असतील. असे बरेच पेशंट आम्ही बघतो की फिअरमुळेच दवाखान्यामध्ये येतात. करेक्ट. आणि ह्या फिअर फॅक्टर म्हणजे अशा काही घटना आजकाल घडतायत यंगस्टर्स मध्ये असो किंवा अतिव्यायामामुळे असो, त्याच्यामुळे ह्या फिअर फॅक्टर जास्त वाढत चाललेत आणि असा माझ्यासारख्या वयाच्या गटाला पण असं वाटते की बाबा आपल्याला हार्ट अटॅक आला तर काय, असे असे फिअर्स. तर त्याच्यामध्ये एक मी प्रश्न काढला होता की आय एम टू यंग टू हॅव अ हार्ट डिसीज. हे कितपत बरोबर आहे किंवा आजकालच्या काळामध्ये हे कितपत करेक्ट आहे की? बरोबर आहे. म्हणजे आता आठवतंय मला, आता आम्ही 2000 सालापासून प्रॅक्टिस करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला अर्ली स्टेज ऑफ प्रॅक्टिस होती, त्यावेळेला आमचं वय कमी होतं ऑब्व्हियसली, आणि पेशंट्स यायचे ते 55-60 वयातील हार्ट अटॅकचे पेशंट्स यायचे. साधारणपणे 2003, 2004, 5चा काळ आहे. म्हणजे व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या आधीचा काळ असं आपण त्याला म्हणूयात थोडक्यात. तर त्यावेळेला हार्ट अटॅक हा जनरली रिटायरमेंट, नियर रिटायरमेंट किंवा आत्ताच रिटायर होणार आहे, तर लोक काय म्हणायचे की परत कुठे आम्हाला मेडिकल कव्हर नाहीये, काही नाहीये, करून घ्या, काय असेल ते अँजिओग्राफी करा, काय निघेल ब्लॉकेजेस वगैरे ते करून टाका, रिटायरमेंट झाल्यावर पैसे कुठे येणार, असे लोक यायचे. म्हणजे त्यावेळेस त्यांची फिअर काय असायची की मला नंतर काही झालं आणि माझं इन्कम नसेल तर अवघड होईल, त्या पोटीने यायचे. तो वर्ग 55-60चा होता. जसजशी प्रॅक्टिस झाली 10-11 तर 10 गेलं दशक म्हणा, हे दशक कोविड किंवा कोविडच्या आधीचा नंतरचा काळ, तर हार्ट अटॅकचं प्रमाण हे बऱ्याच यंग लोकांमध्ये आलेलं आहे. कोविड नंतर तर आम्ही असं म्हणतो की नो एज इज इम्युन टू हार्ट अटॅक. म्हणजे कमीत कमी मी 22-23 वर्षाच्या विद्यार्थ्यावर किंवा युवकावर अँजिओप्लास्टी केलेले पेशंट्स आम्ही पाहिलेले. आणि बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की मोठा मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो आणि इमर्जन्सीमध्ये असे पेशंट बघतो. 1-2 उदाहरणात तर आम्ही असं शिकलोय की ज्यावेळेला आपण रिपोर्ट्स करतो त्यावेळेला आपल्याला आता रिपोर्ट्स नॉर्मल असतात, ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, आणि आपण म्हणतो नॉर्मल आहे, काही काळजी करू नका. आणि नेमकं त्याच व्यक्तीला परत काही दिवसांमध्ये, महिन्याभरात किंवा 1-2 महिन्यात त्याला परत अटॅक सारखं होतं आणि तो त्रासदायक होतो. तर जनरली असं लक्षात येतं की माझं वय कमी आहे म्हणून मी जास्ती गाफील राहू नये. पण एक भाग आहे, म्हणजे तुमचा प्रश्नाचं एक त्याच्यात उत्तर देता येईल की मेनोपॉझल आणि मेन्स्ट्रुएटिंग फिमेल्स मध्ये एक ऍडव्हान्टेज आपल्याला जाणवतं की ज्या फिमेल्स मेनोपॉजच्या कमी वयाच्या फिमेल्स मध्ये हॉर्मोनल इनबिल्ट प्रोटेक्शन राहतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की यंग लोकांमध्ये, मुलांमध्ये हार्ट अटॅक खूप येतात, पण यंग मुलींमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे सध्या तरी. हा, सध्याच म्हटलं पाहिजे, का तर आजकाल मुला मुलींच्या समानतेच्या जमान्यामध्ये व्यसनं पण समसमान झालेली आहे. तुमचं खाणं पिणं समसमान झालेलं आहे. तुम्ही तेवढंच कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेसफुल लाईफ जगत आहात. ड्रिंक्स आणि स्मोकिंग हे आजकाल असं राहिलेलं नाहीये की, म्हणजे आम्ही आधी विचारत नव्हतो. म्हणजे आधी मुलींना हे प्रश्न कुठं विचारणार की डू यू स्मोक ऑर ड्रिंक, साधारणपणे 2000-2010च्या काळामध्ये. पण आता इनएव्हिटेबल आहे, म्हणजे वी हॅव टू आस्क, आणि पीपल से यस. तर त्याच्यात काही हे नाहीये. म्हणजे तर ज्यावेळेला तुम्ही स्मोकिंग करता, ज्यावेळेला तुम्ही ड्रिंक्स घेता, तुम्ही स्ट्रेसफुल आयुष्य जगता, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, बैठी जीवनशैली आहे, तर रिस्क फॅक्टर्स हे आता मुलींना दोघांना सेम झालेले आहेत. तरी पण मेनोपॉझल विमेन्सच्या धोका जास्ती असतो, यंग पोरींना साधारणपणे हा धोका कमी असतो. ओके. आणि याच्यामध्येच अजून एक फॅक्टर म्हणजे आता यंगस्टर्सचा विषय निघालाय, त्याच्यामध्ये यंगस्टर्समध्ये जिमिंगचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे त्यांना बॉडी बनवायची आहे आणि त्याच्यासोबतच मग ते काही सप्लिमेंट्स घेतात, या सगळ्या गोष्टी. आणि आता रिसेंटली बऱ्याच ऍक्टर्स मध्ये पण आपण असं पाहिलंय की सडन डेथ झालीये जिम करताना. याचं नेमकं हे कशामुळे होतंय? आता त्यालाही आपण असं जर विचार केला तर जे वाढतं जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ते कोविड नंतर हे बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे पेशंट जे कोलॅप्स होत आहेत, जे आधी कधी विचार करत नव्हतो, आता एसटी स्टँडवर असू द्या, रेल्वे स्टेशनवर असू द्या, एअरपोर्टवर असू द्या, फ्लाईटमध्ये असू द्या, झोपलेला असू द्या, अचानक कोलॅप्स होणं आणि अटॅक येणं हे प्रमाण एक तर कोविड आणि कोविड नंतर प्रमाणात वाढलेलं आहे. आता त्याला काही अंशी लोक म्हणतात कोविड व्हॅक्सिनमुळे वाढलंय की काय. तोच प्रश्न. आता प्रश्न विचारणं सोपं आहे, पण त्याच्यावर डायरेक्ट असं उत्तर देणं अवघड आहे. पण येस, कोविड नंतर ह्या गोष्टी बऱ्याच वाढलेल्या आहेत. रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मुद्दा काय आहे की हार्ट अटॅक नाही वाढलेला, रक्तात गुठळ्यांमुळे त्याला पॅरालिसिस अटॅक पण यायला लागलेले आहेत, किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस, हिप जॉईंटचं नेक्रोसिस होणं किंवा त्याला हिप जॉईंट बदलावा लागणं, अशा पद्धतीच्या सर्जरीचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे. हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि ज्यावेळेला यंग लोकांमध्ये हार्ट अटॅक येतो त्यावेळेला हृदयाला वेळ कमी मिळतो. थोडा हार्ट अटॅक येणं, माइल्ड हार्ट अटॅक येणं किंवा वयानुसार हार्ट अटॅक येणं, त्याच्यात एक कोलॅटरल्स तयार होतात. म्हणजे कसं असतं, रक्तपुरवठा एका ठिकाणी कमी झाला
तर शरीर काय करतं, पर्यायी रक्त पुरवठा सुरू करतं. त्याला आपण कोलॅटरल्स म्हणतो. कोलॅटरल्स डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्यामुळे जेवढा आजार जुना तेवढे कोलॅटरल्स चांगले. जेवढे कोलॅटरल्स चांगले तेवढं त्याचं सडन डेथचं प्रमाण कमी. आणि हे सगळं जर अचानक एखाद्या 20-25 वयातील व्यक्तीला जर झालं तर त्या हृदयाकडे कोलॅटरल्स किंवा पर्यायी रक्त पुरवठा अवेलेबल नसतो. आणि अशा वेळेला ते हृदय त्या मोठ्या एपिसोडला तग धरेल का नाही धरेल हे सांगता येणं खरं अवघड आहे. त्यामुळे हे जे आपण बघतो की जिम्स असू दे किंवा हे असू दे त्याच्यातनं बराच फरक पडतो. म्हणजे त्याच्यामुळे बरेच लोक घाबरतात. आता जिमला जायला लोक घाबरतात हा भाग आहेत, पण जिमचे ट्रेनरही घाबरतात की हा आमच्या इथे ट्रेडमिल करता करता जर ह्याला काही कोलॅप्स झालं तर मग काय करायचं. त्यामुळे ते म्हणतात नाही बाबा तुम्ही आधी बीपी चेक करा, डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणा. हा सगळा भाग आहे. त्यामुळे लोक आता फिअर ही दोघांकडेही आहे. म्हणजे आपण एखाद्याला आजकाल एखाद्याला मानसिक ताणतणावामुळे पण अटॅक येतो. कामाच्या ठिकाणी मॅनेजरनी बोलल्यामुळे मला त्रास होतोय आणि मग त्या मॅनेजरला पण प्रेशर राहते की उगाच आपल्या वागण्यामुळे त्या एम्प्लॉईला त्रास होतोय की काय, याचं त्या लोकांनाही टेन्शन होतं. तर आजकाल हे जे इन्सेक्युरिटीज किंवा थोडा ट्रस्ट डेफिसिटच्या जमान्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं की फिअरमुळे बरेच लोक येतात. जिम हे त्यातलं खूप कॉमन उदाहरण आहे. जिमचे व्हिडिओ व्हायरल होणं सगळ्यांचे, म्हणजे नामांकित ऍक्टर असू द्या किंवा मला आठवतं आमचे चांगले मित्र रेडिओलॉजिस्ट होते. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रेग्युलर ट्रेडमिल करणारा माणूस पण अचानक एका दिवशी ट्रेडमिलवरच कोलॅप्स झाला आणि गेला. त्याच्याकडे म्हणजे सायकलिंग करणं, मॅरेथॉन करणं, ट्रेकिंगला जाणं सगळं फिट, पण तरी पण यंग वयामध्ये हार्ट अटॅक येणं आणि जाणं. त्याच्यामुळे मग लोकांमध्ये भीती निर्माण होते की अरे हे माणूस तर निर्व्यसनी आहे, हा तर आपल्यापेक्षा जास्ती व्यायाम करतो, रेग्युलर करतो, ह्याला जर अटॅक येऊ शकतो तर माझं तर काय, मी तर बसून असतो, खातो पितो, मी तर काहीच करत नाही. त्यामुळे फिअरमुळे लोक येणारे असे बरेच आहेत. हे तुम्ही आता जे किस्सा सांगितला त्याच्यावरून मला एक आठवलं. आमच्या लाईक सोसायटीमध्ये एका रिलेटिव्हचं एकाची डेथ झाली आणि त्यांनी सडन डेथ झाली त्यांची, आणि ते त्यांचं पोस्टर लावत होते की त्यांचं भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे. ते बघून जे पोस्टर लावत होते ते दवाखान्यात आले की आम्हाला आता कसं तरी होतंय, सेम एजचे आमच्या एक्सपायर झाले. तर असे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि याच्यामध्येच अजून एक हे वाढले की रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाही. हे जे सडन डेथ ह्याचं नेमकं काय आहे? ह्या गोष्टी पण आम्ही बघतो. तुम्ही सांगितलेलंच उदाहरण देतो. माझे चांगले पेशंट्स आहेत, मी नाव घेत नाही, पण त्यांनी जर हा भाग पाहिला तर त्यांना लक्षात येईल की ही स्टोरी त्यांचीच आहे. तर अतिशय घट्ट दोस्त दोघं जण, निवांत खुशाल चेंडू, खाणे पिणे मजा करणे, मिसळ प्रेमी, वडापाव प्रेमी, न चुकता मिसळ खाणे, वडापाव खाणे. सकाळी बसले होते, मिसळ 2 पाववर तर कोण संपवत नाही, अजून 2-4 पाव जोडी, परत वडापाव खाऊन गेले. आणि एक मित्र घरी गेला, एक आपापल्या कामाला गेला. दुसरा जो माणूस होता त्याला संध्याकाळी भरभरून घाम फुटला, अस्वस्थ वाटायला लागलं, काही खरं नाही असं वाटायला लागलं. ऑलरेडी वजन थोडं वाढलेलं होतं, वय 40च्या दरम्यान. बघतो ईसीजी मध्ये तर हार्ट अटॅक. अँजिओग्राफी केली, ब्लॉक निघाला, अँजिओप्लास्टिक केली, रात्रीतनच हे सगळं. दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या मित्राला कळालं, अरे हा तर माझ्याबरोबर तो वडापाव खात होता आणि ह्याला रात्री अटॅक आला, तर माझं काय खरं नाही. घाबरला तो पण. तो परत चेकअपला आला. त्याला म्हटलं नाही बाबा ठीक आहे, आता तुमचं तर ठीक आहे, रिस्क फॅक्टर्स आहेत, आपण त्याच्यावर नंतर बोलू, काय चेकअप करावं लागेल ते त्यांना सांगितलं. जे आता मी बोलणारच आहे एपिसोडच्या शेवटी की काय चेकअप करायला पाहिजे. घरी गेला, परत 2 दिवसांनी त्यांच्याच मित्र परिवारातील अजून एकाला, सेम वयाचा माणूस, मॅसिव्ह अटॅक आला, एक्सपायरच झाला. हा तरी वाचला, तर एक्सपायर झाला. परत गडी माया ओपीडीमध्ये दुसऱ्या दिवशी, सर तुम्ही मला परवा सांगितलं काही होणार नाही, आमच्या मित्रातील परत एकाला अटॅक झाला. मग घाबरतात लोक. आता मित्र परिवारातील एखाद्याला झालं घाबरतात, त्याचं कारण काय असतं माझ्या माहितीप्रमाणे? सवयी पण सेम असतात ना. अनुवंशिकता जरी सेम असेल तरी सवयी सेम असतात, खाणं पिणं विचार सगळं सेम असतं. त्यामुळे लक्षात येतं की बाबा ह्या चुकीमध्ये मी पण पार्टी आहे, त्यामुळे त्याला ती भीती वाटत होती. त्याला परत काउन्सिलिंग केलं, घरी पाठवलं, जाऊ द्या म्हटलं. परत 2 दिवसांनी आला, सर माझ्या मित्राची बायको झोपली होती आणि उठलीच नाही सकाळी, आणि झोपेतच अटॅक आला, वय सेम 40-45. ह्या गोष्टी एवढ्या घडतात ना की लगेच ओपीडीला सकाळी म्हणजे आम्ही 9ला जातो तर 8 पासूनच ओपीडीत बसलेले असतात, तर आम्हाला पहिलं घ्या, तर आमचं काही खरं नाही. आता ती बाई जी 40 वर्षाची होती ती अचानक गेली. जो तुम्ही आता म्हटलात की बाबा झोपेत आला तर काय होतं, अशा घटना घडतात का? ते घडतात, खूप घडतायत. म्हणजे आपल्या अवतीभोवती नसतील पण
ओव्हरऑल त्याचं प्रमाण जर पाहिलं समाजामध्ये तर ते खूप आहे. कोविड नंतर तर ते खूप आहे. आणि त्यामुळे मी असे अनेक पेशंट पाहिलेले की ज्यांना झोपायला भीती वाटते. संध्याकाळ झाली की मला भीती वाटते, असे माझ्याकडे खूप पेशंट्स आहेत. दिवसभर काम करत असतात, काही वाटत नाही, मग संध्याकाळ झाली की सर मला अस्वस्थ होतं, अंधार झाला की मला सुचत नाही, खोलीत बंद केले की भीती वाटते, बाहेर जावं असं वाटतं, काय होईल माझं हे मला सांगता येत नाही. अशा अनेक पेशंट बघतो. तर फोबिया किंवा फिअर हा प्रकार खूप आहे. आणि म्हणजे ती भीती वाटायचं एक कारण असू शकतं, एक तर गिल्ट पण असतो की आपण की काही शरीरासाठी करत नाही. बरोबर. सरांनी सांगितलं बाबा 7 किलोमीटर चाला, माझं 1 किलोमीटर पण होत नाही. वडापाव खाऊ नका, पण माझा मोह सुटत नाही. बरोबर. व्यायाम करा, तर ते करत नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्या मनाला माहिती असतं की काय चुकतंय, काय नाही चुकतंय, किंवा आपण सगळं फॉलो करत नाहीये. बऱ्याच वेळेला पटतं की हे करायला पाहिजे, पण ते केलं जात नाही. त्यामुळे माणसांना भीती वाटायला लागते. तसंच एक भीतीचं उदाहरण अजून एक देईल मी, की म्हणजे पेशंट असं नाही की पेशंटला समजत नाही, पण तरी पेशंट चुका करतात. असेच एक 45-50 वर्षाचे गृहस्थ असतील, हार्ट पेशंट, बऱ्याच दिवसांपासून हार्टचा अटॅक आलेला, हार्ट पंपिंग वीक झालेलं, टिपिकल हार्ट फेल्युअर, ज्याला आम्ही डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणतो, असे पेशंट्स. 20-25% हार्ट पंपिंग होतं. पाय सुजणं, गोळ्या घेणं, पाय सुजणं, गोळ्या घेणं. वर्षभर गोळ्यात घेतल्या नाहीत, अनियमितपणे. आणि आम्ही सांगतो दर 3 महिन्याला या, चेकअप्स करा, आम्ही ते स्क्रीनिंग करतो, ओपीडीत या, करा. ऐकायचं नाही, काही नाही. आता आम्ही पेशंटला बोलणार तरी किती? एक लिमिट नंतर आपल्याला वाटतं की जाऊ द्या, आपण फार बोललो तर आपल्या बोलण्याचं टेन्शन येऊन त्याला काय होईल की काय. मग त्यालाही लक्षात आलं की आपण वर्षभर गेलोच नाही सरांकडे, गोळ्या नीट खात नाहीये, आला ओपीडीत बसला, थकलेला होता पूर्ण. मी त्याला म्हटलं की टायर्ड. मला लक्षात आलं की ऑक्सिजनेशन कमी आहे, हार्ट पंपिंग वीक आहे, बघितल्यावरच दिसते की सुजलेला आहे. आयसीयूत घेऊन चला लगेच काहीतरी. नाही नाही म्हणे, मला काय वाटत नाही, मी बसतो आधी तुमच्याशी बोलतो. मी म्हटलं पहिलं आपण इमर्जन्सीला जाऊ, नको इथे. नाही नाही, मला तुमच्याशी बोलायचंय. बरं म्हटलं ठीक आहे, आता तुमच्या कलाने घेऊ. म्हणजे सर मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. बरं म्हटलं ठीक आहे, कशाबद्दल? म्हणजे मी एक मूर्खपणा केला. काय? म्हणे मी 6 महिने वर्ष झालं आलोच नाही तुम्हाला दाखवायला. गोळ्या पण काही खातोय, काही नाही खातोय, आणि मला त्याचं फार वाईट वाटतं. आणि मी गेले 2 दिवस झाले, मी माझ्या मनात हेच आहे की मी कधी एकदा तुम्हाला भेटतोय आणि सांगतोय की बाबा माझं चुकलंय, मी मूर्खपणा केलाय. तो गिल्ट होता, तिथपर्यंत ठीक होतं. पण तो ज्यावेळेला ते बोलायला लागला त्याच वेळेला लक्षात आलं की काही खरं दिसत नाही. तो म्हटला मी मूर्खपणा केला सर, मी गोळ्या खाल्ल्या नाहीत, तुमच्याकडे नियमित आलो नाही, मला माफ करा. असं म्हणता म्हणता तो तिथंच बेशुद्ध पडला. आणि ओपीडीतलीच गोष्ट आहे, म्हणजे बऱ्याच पेशंटला माहिती आहे ओपीडीत आता पेशंट कुठं बसतात, आणि समोर आपल्या समोर खुर्चीत बसलेला होता, तिथंच कोलॅप्स झाला. कोड ब्लू ऍक्टिव्हेट केला, आयसीयूत नेलं, इंट्युबेट केलं, पंपिंग केलं, हे केलं, पण त्याच वाचवता नाही आलं. तर म्हणजे माहिती होतं की आपल्याकडनं चुका होत आहेत, आपल्याला आजार आहे, आपल्याकडनं चुका होत आहेत, आणि आता आपल्याला अस्वस्थ वाटायला लागलं, भीती वाटायला लागली. ज्यांना आजार नाहीये त्यांनाही भीती वाटते, ज्यांना आजार आहेत अशा लोकांनाही भीती वाटते. तिसरी कॅटेगरी, ज्यांना काहीच नाहीये पण नुसतंच बघायचंय आणि थोडा वेळ भीती वाटते, मग थोड्या वेळाने परत नवीन काहीतरी एंटरटेनमेंटचं रील्स बघत बसले की ती भीती निघून जाते. मग असे लोक त्यांच्या सोयीने येत असतात, पण मग त्याला आम्ही फिअर म्हणत नाही, ते एक अँझायटी असते, किंवा वर्क लाईफ प्रेशर किंवा रिलेशनशिप प्रेशरमुळे येणारे लोक असतात, त्याला आम्ही फिअर म्हणत नाही. मे बी अटेन्शन सिकिंग असतं. काही लोकांना असं वाटतं की चला दवाखान्यात जाऊन यावं, काही ना काहीतरी आहे, म्हणजे आपल्या दृष्टीने असं वाटतं की क्लिनिकला जावं. पण पेशंटच्या भूमिकेचा विचार केला ना तर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आता 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एक लक्षात आलं की बरेच डॉक्टर कुठं चुकतात, आणि आपण जे म्हणतो डॉक्टर पेशंट संवाद कमी आहे, त्याचं कारण हे सांगतो की डॉक्टरना वाटतं हा आता ओपीडी मध्ये आला, 2 मिनिटं बोला, जावा. पेशंटची तक्रार असते, डॉक्टर बोलतच नाहीत, नुसतं बघतात, कंटिन्यू करा, जावा, बोलतच नाही. आता डॉक्टरांचं काय चुकतं, का अनुभवी आणि अनुभवी डॉक्टर नसलेल्यांमधला फरक आहे की डॉक्टरसाठी तो 2 मिनिटाचा पेशंट असतो. बरोबर. पण आता मी 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये काय शिकलेलो आहे, तर तो पेशंटसाठी डॉक्टरांची व्हिजिट हा एक पूर्ण वेळ कार्यक्रम असतो. त्यानं 3 दिवस आधी ठरवलेलं असतं की मला 1 तारखेला सरांकडे जायचंय. 1 दिवस आधी तो म्हणतो, मग सकाळी उठतो, आज जायचंय, मग त्याचं सगळं आवराआवर, मग फिरणं, त्या निमित्तानं त्याची 2 कामं लाईन अप केलेली असतात की आता चाललोच आहे, गाडी आहे, ते पण करू, ते सगळं करायचं असतं. डॉक्टरांना 2 मिनिटं भेटायचं असतं आणि यायचं असतं. त्याच्या दृष्टीने तो एवढा मोठा कार्यक्रम असतो, आणि डॉक्टरांनी जर त्याला किरकोळ वेळ दिली तर त्याला ते नाराज वाटतं. आणि तिथनं खरं तर डॉक्टर पेशंट सुसंवाद जो आहे
डॉक्टर ऐकतच नाहीत, हा त्यातला भाग असतो. तर बऱ्याच वेळेला असं असतं. त्यामुळे पेशंटची भूमिका पण आपण समजून घेतली पाहिजे, की तो भीतीनं आलाय ना, येऊ द्या, काही हरकत नाही. कदाचित ती भीती क्षुल्लक असेल. बरोबर. तुला आपण म्हणू, तुला वेळ लागलाय, तुला भीती वाटते, तू भीतीची औषधं घे, मान्य आहे. पण डॉक्टरांच्या बाजूने एक चूक केली नाही पाहिजे, की त्याची भूमिका समजून घेतली पाहिजे. बरोबर. कुठल्याही फिअरवाल्या पेशंटला कधी असं वरचेवर अश्युरन्स देऊ नका, की नाही काही होत नाहीये तुला. डबल चेक करा, खात्री करा, इन्व्हेस्टिगेशन करा. असं समजू नका की 25 वर्षाचा तरुण आहे आणि त्याला काही होणार नाही. बरोबर. म्हणजे हा मेसेज स्पेशली माझ्या नवीन जे डॉक्टर्स आहेत, आता पास आउट होतात, त्यांच्यासाठी आहे खरं तर. की काही होणार नाही ते वय बघ, कारण आजकाल जमाना बदललाय, कोणाला काही होत. असा कॉन्क्रीट अश्युरन्स किंवा लिहून देतो काही होत नाही असं सांगायचे दिवस राहिलेले नाहीये. एखाद्याला जर गट फिलिंग असेल की मला काहीतरी होतंय, मला अस्वस्थ वाटतंय, तर बेटर ते ऍड्रेस करा. करेक्ट. रिस्पेक्ट हिज फिलिंग्स, त्याला वेळ द्या, त्याचं ऐकून घ्या म्हणणं, त्याला तपासा. अनेकदा डॉक्टर तपासतच नाही, ही पण एक पेशंटची तक्रार असते. बरोबर. की डॉक्टरने काय ते लावलंच नाही आम्हाला, नुसतं ऐकलं बघितलं, सिस्टरनंच बीपी घेतलं, हा सगळा भाग असतो. तो पेशंटला पूर्ण वेळ द्या, पेशंटची सगळी भूमिका समजावून घ्या आणि त्याला तपासण्या सांगा. आणि जर कधी त्या तपासण्या केल्या तर नक्कीच त्याच्या मनातली भीती ही कमी होऊ शकते. आणि ती भीती डिफरन्शिएट करा. आणि फिअर ऑफ डेथ हे नक्कीच हृदयविकारचं लक्षण आहे, पण सारखं पॅनिक होणं का भीती वाटणं ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. कारण की तेही पेशंट्स आहेत, त्यांना असं नाही म्हणू शकत की चल तुला काय होत नाही. त्याला उपचार वेगळा लागेल, त्याला मे बी काउन्सिलिंग सेशन्स लागतील, त्याला गोळ्या नाही लागणार, पण ते लागेल. कारण की आजकाल ऍड्रेस तर करायलाच पाहिजे. आपण असं म्हणू शकत नाही की चल काही होत नाही जाणवान. 25 वर्षापूर्वी असं म्हटलं असतं तर चाललं असतं की तुला काही होत नाही, डॉक्टरचेही लोक ऐकायचे की काही होत नाही, निवांत जावं. असे अनेक पेशंट्स आहेत माझ्याकडे, मी ज्यांना म्हणतो की आता 6 महिन्यांनी आता पेशंट खुश होतात. मी म्हटलं का खुश होतं, एका पेशंटने विचारलं. म्हणजे आता मला खात्री आहे मी 6 महिने तर काही होत नाही, मला 6 महिन्यांनी बोलवलं तर मी आता 6 महिने निवांत राहतोय, त्यामुळे खुश होतात. तर बेसिकली अशा भूमिकेतनं पेशंट डॉक्टर मधला सुसंवाद चांगला असेल आणि त्याचं जर कंपोनेंट्स किंवा त्याच्या तक्रारी जर नीट ऐकल्या, त्याला जर आपण योग्य सल्ला दिला तर भीती बाळगायचं काही कारण नाही. पण समाजात घडणाऱ्या घटनांमुळे भीती वाटते, हा त्यातला नक्कीच भाग आहे. मोठ्या व्यक्तीला अटॅक आला की सगळ्यांना भीती वाटते, हा त्यातला भाग आहे. शेजारच्याला काही झालं किंवा आपल्या बरोबर उठणाऱ्या बसणाऱ्या मित्रमंडळातील सदस्य असू द्या, बीसी पार्टीतील महिला असू द्या किंवा सकाळच्या कट्ट्यावर येणारे वयोवृद्ध आजोबा असू द्यात, कुठलाही आपल्यातला माणूस गेला की असं वाटतं की आता आपला नंबर आहे की काय, त्याच्या जागी आपण असतो तर काय, ही भीती खूप आहे आणि त्याच्यामुळे लोक येतात. तर सर आपण आता ओपीडीतले काही एक्झाम्पल्स पाहिले, काही सिच्युएशन्स पाहिले. असे जे ऍडमिट पेशंट असतात त्यांच्यामधला फिअर फॅक्टर नेमका कसा असतो, म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही काय एक्सपिरियन्स केलंय ऍडमिटेड पेशंट मध्ये? चांगला प्रश्न आहे. खरं तर आम्ही बघतो दररोज राऊंड्सला असतो, तर मी एक कालचंच उदाहरण देतो. हे मी जनरली कोविड नंतर मी बऱ्याच गोष्टी नोटीस करायला शिकलो आणि मी कोविड डायरीजवर बरंच लेखन केलं होतं. मी पाहिले होते समोर माझ्या चालते बोलते पेशंट माझ्या देखत गेले, डोळ्या देखत गेले आणि मी ती भीती आहे ती माझ्या डोक्यात एकदम फिट आहे. म्हणजे मी ते पाहिलेल्याच गोष्टी की माणसाला भीती वाटते. नुकताच एक पेशंट आहे, गेल्या 8-15 दिवसापूर्वीच त्याची अँजिओग्राफी केली. मेजर ब्लॉकेजेस होते, बायपास करण्याशिवाय पर्याय नव्हता. बायपास करताना धोका, न करताना धोका, करावं तरी प्रॉब्लेम, नाही करावं तरी प्रॉब्लेम. केलं बायपास, पण त्यानंतर तो पेशंट समहाऊ सेटल होत नाहीये. त्याचं हृदय जे आहे ते 18% काम करते आणि दररोज राऊंडला जातो तर त्याला व्हेंटिलेटर लावलेला असतो, मास्क लावलेला असतो आणि पेशंटच्या चेहऱ्यावर तर जाणवतं की त्याची जगायची पूर्ण इच्छा आहे. 58-59 वय आहे, मुलं असतात, सगळी असतात, पण हृदय तेवढं काम करत नाही. आता त्याला आपण ट्रीटमेंट देतोय, काय होईल सांगू शकत नाही. अजून तो आयसीयूतच आहे, कालचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. तर पेशंटच्या चेहऱ्यावर जाणवतं की मला जगायचंय आणि ती भीती जी असते ना की काय होईल सांगता येत नाही. कुठं ना कुठेतरी माणसाला लक्षात येतं म्हणजे की आता भीती आहे की काय. म्हणजे एक ह्याच्यातलं एक उदाहरण पण देतो की बऱ्याच वेळाला असं लक्षात आलेलं आहे, बऱ्याच वेस्टर्न ऑथर्सनं पण लिहिलेलं आहे की एखादा पेशंट सिरियस असतो, शेवटच्या स्टेजला असतो, त्याला काही सुचत नसतं, तो असंबंध बडबड करत असतो. हो बरोबर. त्याच्या आयुष्यातली जुनी लोक असतात त्यांचं ते नावं घेत असतो. नाही माझी आई मला बोलवते, माझे वडील मला बोलवतायत, मला हे बोलवतायत, जी लोक नसतात आणि ही लोक बोलवतायत असं बऱ्याच वेळाला आढळतं. म्हणजे आमच्या सगळ्या
चुलत भावाबाबत घडलेली पण घटना आहे, यंगच होता. नाही माझी आई मला सारखी बोलवते बोलवते बोलवते. असे जेवढ्याला काही लोक असंबंध बडबड करतात ना, त्यावेळेला एक आयसीयू म्हणजे अनुभवावरून सांगतो. ह्याच्यात आता परत शास्त्रोक्त डिबेट करू शकत नाही आपण, कारण की ह्याला लोक प्रो बाजूने पण बोलणार आहेत, विरुद्ध बाजूने पण बोलणार आहेत. पण अशा काही घटना घडतात Experience. लक्षात येतं की हा माणूस आता अरेस्टच्या जवळ चाललेला आहे. म्हणजे ह्याचं हा अरेस्ट मध्येच जाईल आता थोड्या वेळात. हृदयाची गती थांबते की काय आणि हा जातो की काय. तर एक नियर डेथ बऱ्याच वेळेला जाणवतं. बऱ्याच वेळेला एक चांगली भीती किंवा असे किंवा जुन्या आठवणी, हा. जुन्या लोकांना बोलणं वगैरे अशा बऱ्याच फ्लॅशबॅक, गोष्टी. लाईफच्या फ्लॅश. त्याची कारण माहित नाही. त्याच्यावर मी बरंच वाचन करतो. तो वेगळाच एपिसोडचा भाग होईल की आयसीयू स्टोरीजवर आपण वेगळंच बोलू. पण यस, बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर जाणवतं की मला जगायचंय ते हेल्पलेस. आणि हेल्पलेस असतात. हार्ट फेल्युअरचे पेशंट एस्पेशली बऱ्याच वेळेला हेल्पलेस असतात. एक गिल्ट असतो कधी कधी की अरे आपण 10 वर्षापूर्वी काहीतरी थोडा बदल केला असता, वेळेत काहीतरी केलं असतं, वेळेत तपासण्या केल्या असत्या, वेळेत काही ऐकलं असतं, थोडंसं नियमित औषधोपचार घेतला असता तर बरं वाटलं असतं. त्याच्यामध्ये बरेच इनोसंट लोक पण सफर होतात. असं नाहीये की सगळेच हे असतात, पण काही अनफॉर्च्युनेट असतात. म्हणजे आपल्यालाही वाईट वाटतं की टू यंग टू डाय किंवा असे बरेच पेशंट आम्ही बघतो. मग ह्याला एकच उपाय असतो की बाबा अशी काही भीती वाटत असेल, हे वाटत असेल तर चेकअप्स किंवा काळजी हा त्यातला भाग आहे. चेकअप्स खरंच हे सगळं ऐकून आता मलाच भीती वाटायला लागली. मला तसं होते की थोडंसं दुखतंय का छातीत असं हे सगळं ऐकून. आणि ह्याच्यावर चेकअप्स हाच उपाय. तर आता नेमकं चेकअप्स मध्ये काय करायला पाहिजे? जशी तुम्हाला भीती वाटते तशी डॉक्टर लोकांना भीती वाटते. जे आयसीयू मध्ये काम करणारे डॉक्टर्स असतील, आम्ही स्वतः असू, तुम्ही एक क्षण त्या माणसाबरोबर बोलत असता, दुसऱ्या क्षणाला तो नसतो. म्हणजे मला आठवतं आयसीयू मध्ये कोविडच्या दरम्यान सकाळी 8:10 मी ज्याच्याशी बोलत होतो 5 मिनिटं बोललो आणि दुसरा पेशंट बघायला दुसरीकडे गेलो 8:15. 5 मिनिटांनीच तो पेशंट अरेस्टमध्ये गेला समोरच आणि तो त्याचा एक्सपायर झाला. म्हणजे अजून 8:30 पण वाजले नव्हते आणि पूर्ण त्याची स्टोरी मला जशीच्या तशी अजूनही आठवते चेहऱ्यावर. तो माणूसही आठवतो. अशा लोकांची नावं पण आठवतात. तर अशा वेळेला लक्षात येतं की जसं आपल्याला ते डोक्यातनं जाणं अवघड आहे, तसं ते डॉक्टरांना पण डोक्यातनं जाणं अवघड आहे की तुम्ही त्याच्यामध्ये हे होऊन जातात. तर बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो की प्रिव्हेन्शन, जसं मी मागाशी पण म्हटलो मागच्या एपिसोडमध्ये की प्रिव्हेन्शन इज चीपर दॅन ट्रीटमेंट. तर वेळेत उपचार करण्याच्या ऐवजी वेळेत तपासण्या करा. बरोबर. कुठल्या तपासण्या करा हा तुमचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे का, तर कन्फ्युजिंग असतं. बऱ्याच वेळेला लोक काय म्हणतात वर्षातनं एकदा चेकअप होतोय, पण त्याच्यामध्ये कव्हर होतोय का नाही होतंय हे सांगता येत नाही. त्यात बऱ्याचशा गोष्टी कव्हरच होत नाहीत. बऱ्याच वेळेला कंपन्या आवश्यक म्हणून तपासण्या करतात, पण त्या अतिशय जुजबी असतात. किंवा ऑनलाईन आपण बघतो फेसबुक, ट्विटर किंवा सगळीकडे जाहिराती असतात. 100 रुपयात एवढ्या तपासण्या, 750 रुपयात 50 तपासण्या. वेगवेगळ्या कंपन्या, नावं घेऊ शकत नाही आपण, समजून घ्या. पण तुम्हाला दिसते की हेल्थ चेकअप करा, होल बॉडी चेकअप्स करा, अशा तपासण्या असतात. पण त्याच्यातही नेमका हार्टच्या बाबतीतल्या काही तपासण्या असतात त्या बऱ्याच वेळेला मिसिंग असतात. तर साधारणपणे आपण बघतो की कोलेस्ट्रॉल, शुगर, HbA1c यासारख्या तपासण्या होतात. पण काही तपासण्या ज्याच्यामध्ये जी अनुवंशिक रिस्क जास्ती आहे का नाही, उदाहरणार्थ लायपोप्रोटीन ए, ApoA, होमोसिस्टिन, ह्या काही ब्लड तपासण्या असतात ज्या सर्वसाधारणपणे पॅकेजमध्ये नसतात. तर अशा ह्या तपासण्या पण आपण केल्या पाहिजे. तुम्हा दर्शकांसाठी मी ह्या ज्या तपासण्या सांगतो त्या तुम्हाला तर स्क्रीनवर दिसतीलच बेसिकली, की साधारणपणे ह्या सर्व तपासण्या आपण करणं अपेक्षित आहे. आपण पुणे, पिंपरी चिंचवड मधले जे पेशंट्स असतात त्यांना तर माहिती असतं की ते लोक आम्हाला विचारतात की सर आम्हाला चेकअप करायचा आहे. बऱ्याच वेळेला आमची टीम जी असते ती स्वतःहून आठवण करून देते की सर 1 वर्ष झालेले आता तुम्ही करा. असे प्रश्न विचारतात लोक आणि त्यांच्यासाठी आपली टीम जाऊन ब्लड कलेक्ट करते, रिपोर्ट्स आले की रिपोर्ट एक्सप्लेन करते आणि नंतर ते मला भेटायला येतात. असे पेशंट्स किंवा अशा लोकांसाठीचा जो नंबर आहे तो पण आता तुम्हाला स्क्रीनवर आपण देत आहोत. तर तो नंबर तुम्ही त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि जवळच्या लोकांना तो चेकअपही बुक होऊ शकतो. पण आता प्रश्न राहतो सर आम्ही थोडी पुण्यात राहतो, आम्ही राहतो नागपूर, अमरावती, सोलापूर, सातारा, आम्ही काय करायला पाहिजे? किंवा दिल्ली, लांब लांब पेशंट्स येतात. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही तुमची थोडक्यात माहिती पाठवा, त्याच्यावरनं तुम्हाला आवश्यक त्या तपासण्या लिहून दिल्या जातील, ज्या तुम्ही नियरेस्ट लॅब मध्ये करा आणि नंतर मग तुम्ही व्हिडिओ कन्सल्टेशनच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. तर मला कुठल्या तपासण्या करायच्या हे जर कळत नसेल तर मी माझी थोडक्यात माहिती आणि तक्रारी जर मला व्हॉट्सअप केल्या, जो नंबर आता स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, तर तुम्ही त्याच्यावर पण आमची सपोर्ट टीम असते ती त्यांना मदत करते. आणि असे बरेच लोक चेकअप करून येतात आणि आपण त्यांच्याशी बोलतो. फिअर हेल्प्स इन सर्व्हायव्हल आपण पाहिलेलं आहे की फिअर हेल्प्स इन सर्व्हायव्हल.
पण नुसतं भीती वाटून बसण्यात अर्थ नाही, त्याच्यावर काहीतरी पावलं उचलली पाहिजे. बरोबर. तर आपण नुसत्या भीतीवर बोलण्यात काही पॉईंट नाही. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण त्याच्या उपचारांवरही बोलूयात. पण आता आजच्या भागामध्ये आपल्या लक्षात आलं की चेकअप्स तर करायला पाहिजे. तुम्ही Checkups. सांगितलंय कुठला चेकअप्स करा. तर कोणते चेकअप्स ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही सविस्तर देऊ. पुढचा एपिसोड चेकअप्सवर असणार आहे आणि प्रत्येक टेस्ट जी तुम्ही करताय त्याचं नेमकं काय कारण आहे, ती कशी स्टडी केली जाते, या सगळ्या गोष्टी सर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये नक्की सांगतील. तर तुम्ही आमचा पुढचा एपिसोड यायच्या आधीच चेकअप्स करून घ्या, म्हणजे आम्ही हे डिस्कस करताना तुम्हाला पण स्वतःचं अनालिसिस करता येईल. आणि तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही डायरेक्टली कन्सल्ट करू शकता. पुण्याबाहेर असाल तर ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा जस्ट फॉर हार्ट्स अवेलेबल आहे आणि टेस्ट पण जस्ट फॉर हार्ट्सवर अवेलेबल आहेत. तुम्ही दिलेल्या नंबरवर जर कॉल केला तर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. आणि थँक्यू सर, खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी ट्यून इन व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना चेकअप्स करण्यासाठी इन्स्पायर करा, मोटिवेट करा आणि बघत राहा जस्ट फॉर हार्ट्स, अन इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ.